किती माणसांना मदत करतात हे सरांनाच माहिती आहे आणि इन्कम पण सरांनाच माहिती आहे. मी अविनाश प्रेमनाथ चव्हाण, महाराष्ट्र पोलीस दलात काम करतो. हायवे ट्रॅफिक आहे सध्या. सुमारे 240 लोक आहेत अंडरलाईन. 240 लोकांना मदत करतोय. मागच्या महिन्याचं इन्कम. मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव रतिलाल माने, मी बार्शीहून आहे. गेल्या महिन्यात सॉरी माझं कॉम्प्युटरचं शॉप आहे बार्शीमध्ये, कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिस. तर हे करत करत मी पार्ट टाइम हर्बलाईफ करतो, मी आणि आमच्या घरचे. तर दोघं मिळून गेल्या महिन्याचं माझं इन्कम आहे 66,130 रुपये आणि रिटेल 47,000 रुपये. बिलिंग असतं ते मॅडमकडे आणि चेकचं माझ्याकडे असतं. रिटेलचं मी काहीच घेत नाही आणि चेकचं मॅडमला काय देत नाही. मला हे सांगा, किती लोकांना तुम्ही मदत केली आतापर्यंत? लोकांना मी 40-50 लोकांना मदत केली सर. 40 ते 50. आणि ह्या 40 ते 50 लोकांच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत गेली? 1000, 500, 1000, 2000 काय माहित नाही. म्हणजे लोक किती येते हे माहित नाही का? माहिती का? जे येते त्यांना फक्त मदत करतात प्रामाणिकपणे. खरी हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला त्यांची. तुम्हाला सांगतो, माने सर येतं, परंतु माने सरांना बिझनेस मधलं काहीच माहित नाहीये. जो काही बिझनेस आहे ना, लखन सर सुद्धा सांगतील, कोण करतं बिझनेस त्यांच्या घरी? माने सर बिझनेस करतात का माने मॅडम करतात? यांना काय नाही, यांना काय माहिती फक्त पैसा घ्यायची माहिती. त्याच्यामुळे त्यांना कस्टमर बेस सांगता येणार नाही. कारण की आज विचार जर केला तर जवळपास हायर रिझल्ट 30 किलो, 15 किलो, 12 किलो, एका महिन्यामध्ये 16 किलो असे रिझल्ट आहेत त्यांच्या सेंटरमधले. आणि म्हणून ते सेंटर आज ग्रोथला आहे. खरं आहे वैष्णवी मॅडम? हा, आज यांच्या माध्यमातून बार्शीमध्येच वैष्णवी मॅडमचं एक वेलनेस सेंटर आहे, ज्याच्या माध्यमातून ते कमीत कमी 100 लोकांना मदत करतात. बरं ना? आता उद्या चकोर सरांचं होणार आहे का नाही? कधी होणार? ओके, ही फायनल आहे. लखन सर, हे खरं आहे. तरी सगळीकडे गर्दी असती, एवढ्या लोकांना गरज आहे, तेवढी लोकांना गरज आहे. आणि ते पलीकडे त्या खांबाच्या पाठीमागे आपल्याला वरती शिकवण हा उभा राहा. आज सांगितलं मामा काय तुझं आयुष्य काही बदलून देणार नाही. लक्षात घ्या, मामाचंच आयुष्य त्याच्या मामीने बदलिलेलं आहे. काय कुठं जायचं? हा, मामीची भेट घ्यायची पहिल्यांदा. म्हणायचं मला रजिस्ट्रेशन करायचं. ती दणक्या सांगा ऑर्डर टाक पहिल्यांदा. काय हे नाही सांगणार. हे फक्त कायसाठी झाले का? फक्त ऑर्डर क्रिएट करायची आणि तेवढे बँकेत पैसे भरायचे आणि बँकेतून पैसे काढायचे. बरोबर ना? येस. यांची हिस्ट्री एवढीच आहे. बाकीची हिस्ट्री सांगा की आयुष्यामध्ये ह्या माणसाने असं काही केलेलं आहे ना की कुत्रे सुद्धा यांच्या मागे पळत नव्हते. काय होतं? बरोबर आहे का? हा, तेवढे भारी. पण फक्त काय माहिती का, चुकीचे हॅबिट्स बंद केले, चांगल्या हॅबिट, चांगल्या सवयी आयुष्यामध्ये आणल्या आणि आज इथपर्यंत पोहोचलाय. हे व्यक्ती इतके खतरनाक येतं की रिटेलिंग आहे ना, कोणालाच जमलं नाही. तेवढं रिटेलिंग पहिल्या दिवसापासून करतात. तुम्हाला माहिती आहे, व्यायाम करायला किंवा माने मॅडमला संग बोलायचं म्हणलं तरी ते पैसे घेतात. खरे खोटे? खरे की नाही? म्हणजे ब्रँड जर बनलं ना, तुम्हाला सांगतो, ब्रँड मत असते. किंमत कळाली? म्हणजे पैशाची नाही, किंमत लक्षात घ्या. त्यांच्या शब्दाला एवढी किंमत आहे की दर महिन्याला 20,000 रुपयाची ऑर्डर प्रत्येक माणूस करतो, म्हणजे करतोच. आणि त्याच्यामुळे रिझल्ट खतरनाक येतो. हा, हाकलून देते, त्या गरज नाही म्हणतात. हे बाकीचे वेलनेस सेंटरवाले नीट ध्यानात ठेवा. काय म्हणतात माहिती त्या? त्यांची भाषा काय असती? लखन सर, माने मॅडमची भाषा कशी असती?
नाही नाही बोलून दाखवा एकदा. मला न्यूट्रिशन खायचं असलं तर थांबा, नाही तर फारच्या बाहेर जा. त्यांची भाषा, त्यांच्या भाषेत सांगा. मला नाही, नका सांगू. रिझल्ट पाहिजे ना, 23,000 ऑर्डर टाक, मी सांगेन तेवढं न्यूट्रिशन खा आणि कर सुरुवात. ते म्हणा एवढे पैसे नाही, हे 10,000 उचल, ते तुझ्या खिशात घाल आणि लगेच निघी तू, परत येऊ नको इकडं. बिगर न्यूट्रिशन आहे, त्याच्यामुळे ते माने मॅडम आहे ना, बिगर न्यूट्रिशन वाले थांबून सुद्धा देत नाही. किती महिने झाले उड्या मारत होते? हे बाकीचे न्यूट्रिशन वाले सेंटर वाले लक्षात घ्या, विदाऊट न्यूट्रिशन कोणाला व्यायाम करून देऊ नका. काय, आणि जो व्यक्ती निगेटिव्ह बोलतो ना, तो न्यूट्रिशन जरी खात असला ना, आणि जर आपल्या सेंटरमध्ये जर निगेटिव्ह बोलत असेल, नकारात्मक बोलत असेल ना, त्याला सुद्धा बाहेर काढून द्या. कारण की तुम्हाला माहित नाही, बेरड सरांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तीचं शब्द सुद्धा मी माझ्या कानावर पडू देत नाही. फोन सुद्धा उचलत नाही, त्याला फोन सुद्धा करत नाही. लक्षात घ्या, आयुष्य तिन्हीच बदलतं. कायम पॉझिटिव्ह राहा, बरोबर राहा, जे सकारात्मक बोलतील. लक्षात घ्या, आणि सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी. तर एकदा माने सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करा. तर की माने सरांची भयानक सवय ती बदललेली आहे. ती नेक्स्ट स्टोरीमध्ये ते गेट टीम बनणार आहेत ना, त्यावेळेस त्यांची स्टोरी असेल, त्याच्यात तुम्हाला ऐकायला मिळेल, ती पण नाचून. येस, थँक्यू व्हेरी मच. या.